आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। महिला स्वावलंबनाचा मार्ग सुलभ करणारा मसिया महिला विंगचा वेगळा उपक्रम। वाळूजमध्ये स्थानिक महिला गृह उद्योग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचं आयोजन। महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या महिला विंगतर्फे स्थानिक महिला गृह उद्योग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हाताने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या मेळाव्याचं हे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदा अधिक मोठ्या प्रमाणावर आणि विविधतेनं याचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रदर्शनात गृह उद्योग, खाद्यपदार्थ, पारंपरिक वस्त्र निर्मिती, हस्तकला, दागिने, सौंदर्य प्रसाधने, घरगुती सजावट साहित्य तसेच स्थानिक उत्पादनांची विक्री यांचा समावेश करण्यात आला आहे। महिला उद्योजकांना आपल्या उत्पादकतेचा परिचय करून देण्यासाठी आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। कार्यक्रमादरम्यान महिला कन्व्हेनर सारिका किर्दक यांनी महिलांच्या उद्योजकतेबद्दल बोलताना सांगितले। काय सांगाल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये मसिया दरवर्षीप्रमाणे जे महिला उद्योजक आहे ते घडवून काम करत असतात, या समाज काय सांगा? सर, मी पहिल्यांदाच म्हणजे मसियामध्ये आणि म्हणजे पहिल्यांदा स्टॉल लावलेला आहे। हे माझे सगळे हँडमेड प्रोडक्ट आहेत। कृषिका ऑर्गॅनिक माझा ब्रँड आहे। सल्फेट पॅराबेन फ्री, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हेअर ऑइल, शॅम्पू, लहान मुलांसाठी बेबी सोप केमिकल फ्री आहे। म्हणजे मार्केटमध्ये रसायनयुक्त जे पदार्थ असतात यांनी कोणताही साईड इफेक्ट नाही आहे ह्या प्रोडक्टचा। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत काय वाटतं, व्यवसायाला उभारी देण्यासाठी किंवा स्वावलंबनाला गती देण्यासाठी हे प्रदर्शन एक वेगळ्या पद्धतीने या MIDC एरियामध्ये झालेलं आहे आणि विशेष करून इथं मोठ्या प्रमाणात जे काही स्वतःच्या हस्ते जे काही कलानिर्मिती केलेली आहे त्या वस्तूंना इथं आता प्रदर्शनामध्ये मांडणी केलेली आहे आणि त्याची विक्रीसुद्धा होते। काय वाटतं? खूप छान वाटतं आहे। ॲक्च्युली माझं हे दुसरं वर्ष आहे मसिया ग्रुपमध्ये मी एक्झिबिशन लावते। मला मागच्या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी तितका चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मी एक 5 वर्ष झाले हा बिझनेस करते। मी स्वतः हाताने सगळ्या वस्तू बनवते। ज्वेलरी असेल, बेबी शॉवर ज्वेलरी, हळदीची ज्वेलरी, संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने, हे सगळं माझं स्वतःचं हँडमेड प्रोडक्ट्स आहे आणि सध्या दिवाळीच्या सीझनमध्ये मी सगळे हँडमेड दिवे स्वतः बनवते। प्रदर्शनीमध्ये कसा ग्राहकांचा रिस्पॉन्स? खूप छान, आणि मागच्या वर्षी खूप छान मिळाली आणि ह्या वर्षी ग्राहकांना माझ्या वस्तू खूप आवडतात। वस्तूंचे भाव वगैरे कसे आहेत? रिजनेबल आहेत। 50 रुपयापासून स्टार्ट आहे आणि तुम्ही घ्याल तसं मग 450-500 पर्यंत पण आहे। माझं नाव रीना उर्ने। नमस्ते, मेरा नाम पायल रोहित नाइकवाड़ है। मैं को कन्वीनर ऑफ मसिया वुमेन विंग हूँ। हमारा मसिया वुमेन विंग का मेनली फोकस है कि जितनी भी लेडीज़ हैं एंटरप्रेन्योर्स या फिर जिनको भी अपना बिज़नेस स्टार्ट करना है, जिनको भी कोई अड़चनी है, लाइक बहुत लोगों को गाइडेंस नहीं मिल पाता है, बहुत लोगों को मेंटोर्स नहीं मिल पाते हैं, बहुत लोगों को वो एक प्रॉपर वे में डायरेक्शन नहीं मिल पाता है। सो हमारा मसिया वुमेन विंग का फोकस यही है कि हम इस साल पे हमने मसिया वुमेन विंग के आई गेस मोर देन 200 मेंबरशिप्स ऐड की है छत्रपति संभाजी नगर में। तो 200 वुमेन महिला ऐसे थे जिनके पास एक्सपोजर नहीं था, जिनको मसिया के बारे में पता ही नहीं था। सो वी एडेड कंट्रीब्यूशन इन दिस ईयर और हमारा टारगेट है कि हम मसिया वुमेन विंग का कंट्रीब्यूशन 500 या 1000 तक वी विल रीच बाय नेक्स्ट ईयर। नमस्कार, मी मसिया वुमेन्स महिला विंगची कन्व्हेनर सारिका किर्दक। आम्ही लघु उद्योजकांसाठी मागच्या वर्षीपासून हे एक्झिबिशन, सुपर वुमेन्स एक्झिबिशन सुरुवात केली। हे सलग दुसरं वर्ष आहे आणि या महिलांसाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार, मार्केटिंग कसे करता येईल त्याचे सेशन घेतले जातात आणि यांच्या उद्योगात खरंच वाढ झालेली आहे। त्यांच्या ऑर्डर्स, त्यांचे बऱ्याच जणांचे प्रॉडक्ट हे परदेशातही जातात। त्यांचे मशीन्स, कामगार स्वतःचे आता आहेत। तर यामुळे आणि बऱ्याच जणांना स्टॉलही लावायला आता वेळ नाही आहे की त्यांच्या ऑर्डर्स खूप आहेत आणि याचंच आम्हाला समाधान आहे की त्या कुठेतरी यशस्वी होत आहेत। प्रदर्शनीला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? हो, येतात बरेच इथले वाळूजच्या इथले लोकलचे आहेत तेही येतात आणि आम्ही सिटीमधले इन्व्हाइट करतो। तर चांगल्यापैकी प्रतिसाद आहे। यावेळी प्रदर्शन भरवण्यात आले होते, एकूणच
आतापर्यंत किती स्टॉल होते आणि किती महिला आणि उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते? यावर्षी 30 स्टॉल आहे आणि आता आमचं पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आम्ही आणखीन वाढवायचं. आम्हाला कॉलही येत आहेत तसे की आम्हालाही स्टॉल लावायचं आहे, तर आम्ही आणखीन जागा मोठी बघून आम्ही नेक्स्ट इयर नक्कीच आमचे मोठे स्टॉल असतील जास्तीत जास्त. उद्योजक महिलांना आपण काय आव्हान कराल? उद्योजक महिलांना आम्ही असं म्हणेल की त्यांनी किती अडचणी येवो, हार न मानता चालत राहावं, संकटांवर मात करून यशस्वी व्हावं आणि त्या उत्तुंग भरारी घेत आहेत, त्यांनी घेतली आहे. आणि हे सगळ्यां आम्ही सेशन वगैरे असं ठेवतो की त्याच्यातून त्या बरंच शिकतात की आपण आणखीन उद्योगात किती पुढे जाता येईल. हे प्रदर्शनाचे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी जे आपण सुरुवात केली होती तेव्हा एका दिवसाचं प्रदर्शन होतं. हो हो आता हे 2 दिवसाचं आहे. हो, आपण प्रत्येक वर्षी एक दिवस प्रदर्शनात वाढ करणार आहोत. नक्कीच प्रतिसाद तर तसा मिळत आहे. नक्कीच करू आणि भव्य एक्सपो आम्ही महिलांचं एक्झिबिशनचं सादर करू महिला वुमन्स विंग्सतर्फे. ओके सर, थँक्यू. मसियाने खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे महिलांसाठी, कारण की महिला तेवढंच चांगल्या प्रकारे उद्योग करू शकतात. आणि माझी जी इंडस्ट्री आहे ज्वेलरी इंडस्ट्री, त्याच्यामध्ये खूप कमी महिला आहेत, तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला याच्याबद्दल. माझ्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट होता, म्हणून मग मी हे सगळं करू शकले. आणि अवेअरनेस देण्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला स्मॉल स्केल आहे तरी तसं फील होत नाही की आपण पण मोठे बिझनेसमॅन म्हणू शकतो. हा एक आपल्याला होप असते, याच्याबद्दल मिळते, म्हणून हो. आणि खूप जास्ती चांगला रिस्पॉन्स येतो. महिलांना काय आव्हान कराल एक महिला उद्योजिका म्हणून? की तुम्ही जास्ती विचार नका करू, स्टार्ट करा बिझनेस करणं, की तुम्ही पण करू शकता. तुमच्याकडे पण तो शक्ती आहे, तुमच्याकडे पण तो कॉन्फिडन्स आहे. जस्ट तुमचा कॉन्फिडन्स लूज नका करू. जे पण आहे तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहातच आपण, तर त्याच्यात बिझनेसला पण ॲड करून घ्या. तुम्ही घर पण सांभाळू शकता, तुम्ही बिझनेस पण त्याच प्रकारे चांगलं सांभाळू शकता. बिझनेस पण हे घरासारखंच सांभाळण्यासारखं. सो येस, जास्तीत जास्त महिला उद्योजक बनावे ही माझी आशा आहे. आणि माझे या इथे मी नॅचरल जेमस्टोन्स आहेत, नॅचरल जेमस्टोनची ट्री आहेत, ब्रासलेट आहेत, क्रिस्टल्स आहेत आणि 9 to 5 सिल्वर आर्टिकल्स आहेत, जे लेस दॅन 7 ग्राममध्ये आपण बनवले आहेत, प्युअर. आणि आपण ते विथ सर्टिफिकेटच आपण त्याला डिस्प्ले करतो आहे आणि विकतो आहे. येस. अँड माझ्याकडे स्टार्टिंग 299 पासून आहे आर्टिकल्सची, तर तुम्ही विजिट करू शकता किंवा माझ्या ऑफिसवर पण विजिट करू शकता. येस. माझं नाव स्वरूपा सतीश वेद आणि माझ्या फर्मचं नाव स्वरूप जेम्स अँड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड.